नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा आपला विषय आहे की मोबाईलचं हॉटस्पॉट आहे ते कसं ऑन करायचं आणि इतरांना कसं शेअर करायचं. तर वेळ न घालवता आपण आज चालू करूया आपला आजचा टॉपिक. तर त्याच्या आधी तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. चला तर मग आजचा आपला टॉपिक चालू करूया आपण. आपल्याला हॉटस्पॉट शेअर करण्यासाठी प्रथम आपल्याला काय करायला लागेल, आपलं जे डेटा आहे म्हणजे मोबाईलचा जो आपण मोबाईल डेटा जो असतो तो पहिला ऑन करून घ्यायचा आहे आपण इथून. हा बघा, मी मोबाईल डेटा माझा ऑन केला. त्याच्यानंतर आपल्याला जायचं आहे सेटिंगमध्ये. सेटिंगमध्ये आल्याच्या नंतर बघा, तुम्हाला याच्यामध्ये जायचं आहे कनेक्शन्समध्ये. कनेक्शन्समध्ये आलं की तुम्हाला बघा भरपूर सारे ऑप्शन मिळतील. त्याच्यामध्ये आपल्याला हा जो मोबाईल हॉटस्पॉट अँड टिथरिंग हा वाला जो ऑप्शन आहे तो आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. बघा याच्यामध्ये आता मोबाईल हॉटस्पॉट म्हणून ऑप्शन आहे, जो आता डिसेबल आहे, त्याला आपल्याला एनेबल करायचं. एनेबल केलं, आता हा हॉटस्पॉट आपलं चालू झालं. पण आता तुम्ही हॉटस्पॉटला तुम्ही सिक्युरिटी पण लावू शकता, म्हणजे कसं की पासवर्ड टाकू शकता तुम्ही. तर एक तुम्हाला त्याचं काय करायचं आहे, ते करण्यासाठी तुम्हाला हॉटस्पॉटवरती 2 सेकंद होल्ड करून ठेवायचं आहे. हे बघा सेटिंग चालू झालं ते हॉटस्पॉटचं. आता याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता की याच्यामध्ये हे नेटवर्क नेम जे आहे ते तुमचं नाव तुम्ही तिथे एडिट करू शकता. तुम्ही पासवर्ड देऊ शकता हॉटस्पॉटला. ओके. तर त्याच्यामध्ये आता बघा तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवतो. तर बघा मी मोबाईल नेटवर्कवरती क्लिक केलं, बघा ते इथे आलं. आता इथे मी माझं नावसुद्धा टाकू शकतो आणि हा पासवर्ड आहे. जे काय तुम्हाला पासवर्ड योग्य वाटेल तर तुम्ही टाकू शकता. ओके. त्याच्यानंतर हे झालं शेअरिंगचं. आता आपण अजून दुसऱ्या पद्धतीने पण शेअर करू शकतो. जे कोणाला सपोज दिसत नसेल, आपला हॉटस्पॉट कनेक्ट होत नसेल, तरी तर खाली बघा एकदम लास्टला एक ऑप्शन आहे QR कोड म्हणून. बघा त्याच्यावरती क्लिक केलं की बघा असा QR कोड ओपन होतो. हा QR कोड आपण एखाद्या त्या कोणाला हॉटस्पॉटची गरज आहे त्याला आपण स्कॅन करायला देऊ शकतो आणि आपलं हॉटस्पॉट चालू होऊ शकतं. ओके. चला तर मंडळी, धन्यवाद. आज एवढंच.